नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात अनेक विद्यार्थ्यांना कॉल येत आहे, त्यानंतर लिंकच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन केले जात आहे। तर या संदर्भात अनेक विद्यार्थी कॉल करत आहेत की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये टॅब वितरण झालेलं आहे। त्याचबरोबर आम्ही कॉल आला होता परंतु आम्ही कॉल रिसीव्ह केलेला नाही आहे, लिंक आम्हाला अजून आलेली नाही आहे, असे अनेक प्रश्न वारंवार विद्यार्थी विचारत आहेत। तर लक्षात घ्या, तुम्हाला कॉल देखील येईल आणि तुम्हाला टॅब वितरण देखील होणार आहे। लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे टॅब वितरण सुरू आहे, त्यामुळे टॅब वितरणाला वेळ देखील होऊ शकतो। त्यामुळे काही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे। तुम्हाला तुमचं जर मेरिट लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला हा टॅब मिळणार एवढं नक्की आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना एकच विनंती, प्रतीक्षा करा, तुम्हाला लवकरच ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठीची लिंक पाठवली जाईल आणि त्याचबरोबर टॅब वितरण देखील सुरू होणार आहे। काही जिल्ह्यामध्ये अकोला असेल तर येथे सुरू झालेलं आहे आणि प्रतीक्षा करा, तुम्हाला टॅब मिळणार एवढं कन्फर्म। त्याचबरोबर घाबरून जाण्याचं कारण नाही आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी जी तुम्ही विचारणा करताय तर ते देखील करण्याची गरज नाही, कारण का तुमचं जर मेरिट लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला टॅब मिळणार एवढं कन्फर्म। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे टॅबमध्ये असणारं जे ॲप्लिकेशन आहे MST CET JEE NEET, तर हे अजून ॲक्टिवेट नाही आहे। तर हे ॲक्टिवेट करण्याची प्रोसेस महाज्योतीच्या अधिकृत पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाते, लिंक देखील येते, याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं असतं आणि त्यानंतर हा ॲप ॲक्टिवेट होतो। याचबरोबर टॅबसोबत जे सिम आलेलं आहे ते देखील ॲक्टिव्ह झाले नाही आहे, यासाठी काही करायची गरज नाही आहे, सिम आपोआप ॲक्टिव्ह होईल आणि दररोज 6 GB इंटरनेट डेटा तुम्हाला मिळणार आहे। तर अशा प्रकारे यापुढील सर्व सूचना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील येतील आणि महाज्योतीच्या अधिकृत पोर्टलवरती देखील प्रसिद्ध केल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात डिटेल आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।